नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत? बाळंतीणसाठी तिची इम्युनिटी आणि बाळासाठी दूध वाढवण्यासाठी एक अशी आपण अजब गजब पारंपरिक भाजी आपण पाहणार आहोत. आणि त्या भाजीचं नाव काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ही भाजी खाल्ल्याने 15 दिवसातच बाई उठून बसते. जरी नॉर्मल झालेलं असलं तरी, सिजर झालेलं असलं तरी पण दोघांना ही भाजी चालू शकते. आणि हलका आणि एकदम सोपा पारंपरिक भाजीचा प्रकार आहे हा. आणि हे तुम्ही एकदा भाजी करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट्स करा. चला तर आपण आता पुढे काय करणार आहोत आपण ते पाहणार आहोत. चला तर आता आपण बाळंतिणीसाठी अजब गजब भाजी बघूया. तर मी इकडे तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला जर बाळंतिणीला एका वेळेला एकदाच भाजी करायची, जास्त करून ठेवायची नाही. 1 वाटी भाजी किंवा 1-1.5-2 वाटी भाजी जर करायची असेल तर साखरेचे 2 चमचे असतात ना, ते 2-3 चमचे पीठ घ्यायचं ज्वारीचं एका वाटीत. आणि त्यानंतर थोडंसं जिरं घ्यायचं, थोडंसं किंचित लाल तिखट घ्यायचं, एक छोटंसं 2 चिमटीत बसल तेवढं ओवा घ्यायचं. आणि हे मसाल्याचं पदार्थ झाल्यानंतर आता मी तुम्हाला सांगत आहे, गॅसवर कढई ठेवायची. गॅसवर कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये 2-3 चमचे तूप टाकायचं. ते तुमच्या आवडीनुसार टाका. 2-3 चमचे तूप टाकल्यानंतर त्यात थोडंसं जिरं, थोडंसं मोहरी असं तडतड झालं ना, त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकल्यानंतर त्या तुपात इतका सुगंध येतो. त्याच तेलात आणि त्याच त्या तुपामध्ये 2-3 चमचे जे पीठ घेतलेलं असतं आपण, ते चांगलं गुलाबी रंगाचं भाजून घ्यायचं. आपण त्याच्यातच तेलातच भाजून घ्यायचं. आणि इकडे आपण थोडंसं ओलं खोबरं, नाहीतर मग वाळलेलं खोबरं, अगदी छोटासा तुकडा, रुपयाच्या $1 तेवढा घ्यायचा. तो खिसून थोडंसं लसूण, 10-12 पाकळ्या लसूण, असं लसूण खोबरं असं आपण खलबत्त्यात टेचून घ्यायचं. चांगलं टेचून घेतल्यानंतर जे आपण पीठ भाजलं ना, त्याच्यामध्येच ते भाजून घ्यायचं छानपैकी. तर ते भाजून घेतल्यानंतर सगळं आता तुम्ही तुपामध्ये जिरे मोहरी टाकल्यानंतर, कढीपत्ता टाकल्यानंतर, पीठ भाजून घेतल्यानंतर त्यात खोबरं लसूण असं टेचलेलं आहे ते टाकायचं. चांगलं करसून घ्यायचं. आणि चांगलं खमंग वास येईपर्यंत तुम्ही घेतलं ना, त्यामध्ये आपण काय टाकायचं, नंतर उकळलेलं पाणी जे असतं ना ते टाकायचं. 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर तुम्हाला बाळंतिणीला तिखट किती द्यायचं ते तुमच्यावर, जसं की थोडंसं तिखट आणि हळद टाकायचं. आणि चांगली उकळी द्यायची येऊन, आणि मीठ टाकायचं चवीपुरतं. चांगलं उकळी येऊ द्यायची. आणि उकळी आल्यानंतर तसंच ठेवायचं झाकून. आणि ज्या वेळेला बाळंतिणीला वाढायचं असेल तर त्या भाजीला इतकी चव येते की ते बाळंतिणीला एकदम तोंडाला चव येऊन जाईल. आणि नंतर त्याची तुम्हाला म्हणजे काय त्याचा फायदा होतो ते बी मी सांगते. तर ह्या भाजीमुळे बाळंतिणीला अगदी आराम आणि बाळासाठी दूध आणि अंगात ताकद वाढवण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो. आणि किंचित 2 चिमटीत बसेल एवढी 1 चिमूटभर तुम्ही सुंठ टाकलं तरी चालेल त्या भाजीत. अगदी तुमच्या बाळाला दूध इतकं पौष्टिक येणार. आणि बाजारातल्या भाज्या फवारे मारलेले अशा सगळ्या भाज्या बाळंतिणीला खाऊ घालण्यापेक्षा तुम्ही हे असं रोज जरी दिलं ज्वारीच्या भाकरीबरोबर चुरून खायला, तर बाळाच्या दुधासाठी अगदी योग्य आहे आणि खूपच सुंदर आहे. तर तुम्ही हे बाळंतीण बाईला, किंवा बाळंतीण बाई नसेल तर एखादा वयस्कर माणूस असेल घरात, तर त्याच्या पोटाला हलका आहार देण्यासाठी तुम्ही ही भाजी करू शकता. आणि इतकी अजब गजब भाजी, ह्या भाजीने अक्षरशः इम्युनिटी पण वाढते आणि ताकद वाढते. तोंडाला चव नसेल, वयस्कर लोकांच्या किंवा बाळंतीण बाईच्या तोंडाला चव नसते, त्याच्याने चव पण वाढणार तुमची. आणि बाळासाठी दूध पण भरपूर येणार. आणि बाळंतीण बाईने ज्वारीच्या भाकरीबरोबर भाकरी चुरून खाणं गरजेचं आहे. आणि शांत जेवण झाल्यानंतर थोडेसे इकडे तिकडे 2 चकरा मारल्यानंतर, पांघरून घेऊन झोपल्यानंतर एकदमच बाळाला छानपैकी
दूध पण उपयोगी आणि इम्युनिटी पण वाढवणार आहे आणि तिला ताकदसुद्धा येण्यासारखं आहे. अशी ही अजब गजब भाजी आहे. बाळंतीणी ही भाजी गरम गरम ताटात आणि त्याच्यात साजूक तूप भरपूर घालून सकाळी 11च्या आतमध्ये ज्वारीची किंवा तुम्ही बाजरीची भाकरी, थंडी असेल तर बाजरीची भाकरी आणि इतर ऋतू असेल तर ज्वारीची भाकरी तुम्ही देऊ शकता. आणि त्याबरोबर ही भाजी इतकी सुंदर लागते, पौष्टिक लागते बाळाला दूध येण्यासाठी. आणि तुम्ही करूनच बघा. आणि ही भाजी खूप 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 छान लागते. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब, लाईक, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.